तुमच्या आमच्यापैकी अनेक लोक जेव्हा हॉटेलमध्ये जातात, खास करून व्हेजिटेरियन लोक, तेव्हा त्यांना एकच प्रश्न पडते की यार आज खायचं काय, कारण समोर मेनू दिसत असतं आणि मेनू मध्ये पनीर जे आहे ते तुमच्यावर हमला करत असतं. बघा ना काय काय दिलेलं आहे. प्लेन पालक, मटर पनीर, पनीर बटर मसाला, पनीर भुर्जी, पनीर टिक्का मसाला, पनीर मसाला, पनीर कढाई, पनीर हंडी, पनीर तवा, पनीर मुगलाई, असं पनीर आपल्यावर हमला करत असतं. आणि मग त्याच्यातून आपण ठरवतो की यार मी मागच्या वेळेस आलो होतो तर मी हे खाल्लं होतं, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आलो होतो तेव्हा हे खाल्लं होतं, आता कोणतं खाऊ. म्हणून तुम्ही काय करता, समोर असलेल्या वेटरला विचारता की ह्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये काय. मग तो सांगतो की सर ह्याच्यामध्ये पनीरचे पीसेस थोडेसे मोठे असतात, सर ह्याच्यामध्ये पनीरचे पीसेस जे असतात ते घासणीनं किंवा खिसणी असते त्याच्यानं असं भुर्जी सारखं केलेले असते, सर ह्याच्यामध्ये पनीर सोबत कॅप्सिकम सुद्धा असतं, सर ह्याच्यामध्ये थोडंसं पनीर लाल कलरचं असतं, ह्याच्यामध्ये येल्लो कलरचं असतं. अशा अनेक गोष्टी तो सांगत असतो जेणेकरून दिमाग खराब होतो आणि मग शेवटी आपण सांगतो जा एक दाल तडका लेके आ. म्हणजे पनीरनं सुरुवात झालेला टेबल डिसिजन दाल तडक्यावर येऊन संपवतो, की एकदम अपमानास्पद आहे. ओके, तसंच आपल्या सोबत आजच्या ह्या क्लासमध्ये आहेत रामेश्वर. आणि रामेश्वरनं ठरवलं होतं की बाबा आम्हाला कर्ज रोखे घ्यायचे. तो एका कंपनीमध्ये गेला आणि कंपनीमध्ये तिथं कर्ज रोख्यांच्या प्रकाराची अशी लिस्ट लागली होती. 8 कर्ज रोखे त्याच्यावर हमला करत होते अक्षरशः, की त्याला कळत नव्हतं की बाबा कोणत्या प्रकारचे कर्ज रोखे घ्यायचे. मग रामेश्वरमनं त्या कंपनीच्या मिस्टर रामेश्वरनं त्या कंपनीचे जे व्यक्ती असतात त्यांना बोलायला सुरुवात केलं आणि मग एक दोघांमध्ये चर्चा झाली. रामेश्वर म्हणला की मला कर्ज रोखे पाहिजेत, मला तुमच्या कंपनीमध्ये पैसे देऊन तुमच्या कंपनीचे काही कर्ज रोखे खरेदी करायचे, तुमच्या जवळ कोणते कोणते कर्ज रोखे आहेत. त्या समोरच्या व्यक्तीने सांगितले की सर आमच्या जवळ टोटल सध्या भारतामध्ये 8 प्रकारचे कर्ज रोखे आहेत, त्यापैकी एका कर्ज रोख्यावर भारतीय कंपनी कायदा 1956 साइड बाय साइड भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार बंदी आहे, त्या प्रकारचे कर्ज रोखे आम्ही तुम्हाला विकू शकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त जेवढेही कर्ज रोखे आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ. टोटल किती कर्ज रोखे आहेत? 8 पैकी तुम्ही कोणतेही 7 कर्ज रोखे घेऊ शकता. मिस्टर रामेश्वरराव अच्छा ठीक आहे, 8 प्रकारचे कर्ज रोखे आहेत, बरं ठीक आहे. हे सर्वात पहिले तारण असलेले कर्ज रोखे म्हणजेच काय. आता तो व्यक्ती सांगला की सर मिस्टर रामेश्वरम ऐका, तारण असलेले कर्ज रोखे म्हणजेच काय की आम्ही तुमच्याकडून पैसे घेऊ, तुम्हाला दरवर्षी ठराविक पद्धतीने व्याज देऊ, भविष्यामध्ये जर समजा आमची कंपनी बुडाली तर आमची एका ठिकाणी जागा आहे कंपनीच्या नावानं, ती जागा विकून आम्ही तुम्हाला पैसे देऊ. म्हणजेच तुम्ही इनडायरेक्टली तुम्ही जे आम्हाला पैसे द्यायला ते तुमच्यासाठी काय असतील, सुरक्षित असेल. आणि तुमच्याकडून पैसे घेण्यासाठी आम्ही ती जमीन गहाण ठेवलेली आहे, आम्ही ती जमीन तारणीवर दिलेली आहे, राईट, आम्ही ती जमीन गिरवी ठेवलेली आहे, भविष्यात जर आम्ही पैसे दिलो नाही तर. मिस्टर रामेश्वर अरे वा हे तर चांगलं आहे की, म्हणजे मी जे तुम्हाला पैसे द्यायलो ह्याची मला गॅरंटी तरी आहे की पैसे बुडणार नाहीत, कारण इफ इन केस तुम्ही मला पैसे दिला नाहीत तर तुम्ही काय कराल की ते जमीन विकून आम्हाला पैसे द्याल. म्हणजेच अशा प्रकारचे जर कर्ज रोखे तुम्ही घेतलात तर त्या कर्ज रोख्यांना म्हणतात तारण असलेले कर्ज रोखे. म्हणजे तुमच्याकडून जे पैसे घ्यायलो त्याच्यासाठी आम्हाला आमची जमीन काय करावी लागली, गहाण ठेवावी लागली. ऑल राईट. मग हे जे तारण नसलेले आहेत हे काय आहेत, तर कंपनीने सांगितलं की सर हे रेड सिग्नल आहे, याच्याकडे जाऊ नका. वाय रेड सिग्नल आहे का, कारण सर तारण नसलेले कर्ज रोखे म्हणजेच काय की आम्ही तुमच्याकडून पैसे घेणार, राईट, बट आम्ही तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकणार की कंपनी बुडाली तर ते पैसे परत करू शकणार. आणि अशा प्रकारचे अशा प्रकारचे जर कर्ज रोखे आम्ही तुम्हाला विकले तर मग इन फ्युचर मध्ये तुमचं नुकसान झालं तर सर्वसामान्य ग्राहकांची पिळवणूक होते. त्यामुळं आम्हाला कंपनी कायद्यानुसार असे कर्ज रोखे विकण्यास बंदी आहे, त्यामुळं आम्ही हे तुम्हाला कर्ज रोखे विकू शकणार नाही. मग तेव्हा रामेश्वरला कळालं की अच्छा, म्हणजे जर मी तुम्हाला पैसे दिलो आणि 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर तुम्हाला नुकसान झालं तर तुम्ही ते जमीन विकून पैसे देणार, म्हणजेच ते तारण असलेले. आणि जर तुम्हाला पैसे दिलो तुम्ही कोणती गॅरंटी देत नसाल तर हे तारण नसले. रामेश्वरला कळालं की बाबा हे काय काय नाही ते. ओके, तेच तुमच्या पुस्तकांमध्ये या पहिल्या दोन ह्याच्यात सांगण्यात आलेलं आहे. आता या दोन गोष्टी डिकोड करू मग पुढे जाऊ. पहिले बघा काय सांगण्यात आलेलं आहे, तारण असलेले कर्ज रोखे म्हणजेच काय, हे तारण ठेवून सुरक्षित केले जातात, कंपनीच्या मालमत्तेवर प्रभार
बोजा निर्माण करून सुरक्षा दिली जाते. कंपनीने जर रामेश्वरम कडून पैसे घ्यायली रामेश्वर कडून, तर कंपनी ते पैसे घेत असताना कंपनीचे जे मालमत्ता आहे त्याच्यावर बोजा निर्माण करायली. कंपनी सांगायली की बाबा हे आपलं ऍसेट आहे पण हे गिरवी आहे, जर त्यांचे पैसे दिले नाही तर हे घेऊन जातील. राईट, असा कंपनीचा कायदा प्रभार सॉरी इथे काय सांगण्यात आलेलं आहे, असा प्रभार कंपनीच्या एखाद्या मालमत्तेवर स्थिर प्रभार असू शकतो किंवा कोणत्याही मालमत्तेवर, म्हणजे एकतर कंपनीचे जे करंट ऍसेट आहेत किंवा कंपनीचे फिक्स्ड ऍसेट्स आहेत हे गिरवी ठेवून तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता आणि विश्वस्त करार करूनच कर्ज रोखे सुरक्षित केले जातात. आता विश्वस्त करार म्हणजे काय भाई, मागच्या व्हिडिओमध्ये मी 10-15 मिनिट सांगितलं, मला लास्ट व्हिडिओ बघून घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर तारण नसलेले म्हणजेच काय, ज्या कर्ज रोख्यांना तारण दिलेले नसते असुरक्षित कर्ज रोखे असं म्हणतात. आता अशा कर्ज रोखे विक्रीला कंपनी कायदा 2013 ने प्रतिबंध केलेला आहे. कंपनी कायदा 2013 नुसार प्रतिबंध आहे, म्हणजेच काय, अलाउड नाही. सर तारण नसलेले म्हणजेच काय, कंपनी पैसे घ्यायली बट त्यांना की गॅरंटीड देना गेली की इफ इन केस भविष्यामध्ये पैसे बुडाले तर तुम्ही काय करणार. जे तारण असलेले आहेत त्यांना तर कंपनी सांगायली आम्ही ऍसेट विकून पैसे देऊ, बट जे तारण नसलेले आहेत त्यांना कंपनी काहीच सांगणार गेली. मग अशा वेळेस अशा प्रकारचे जर कर्ज रोखे एखादी कंपनी विकली आणि 5 वर्षानंतर नुकसान झालं, ज्यांच्याकडून पैसे घेतले ते मेलेच. कंपनी सरळ सरळ म्हणेल की सर आम्ही त्यांच्याकडून पैसे घेतलं होतं बट आम्ही त्यांना काही प्रॉमिसच केलं नाही की बाबा भविष्यामध्ये पैसे बुडाले तर आम्ही तुम्हाला कसं देणार, काय नाही. मग अशा प्रकारचे केसेस मुळे काय व्हायले, सर्वसामान्य नागरिक जे ज्यांना अशा प्रकारचे नियम व अटी गोष्टी माहित नसतात त्यांची पिळवणूक व्हायली. मग कंपनी कायदा 2013 मध्ये सरळ सरळ जे तारण नसलेले आहेत ते अनसिक्युअर्ड डिबेंचर्स आहेत, कंपनी अशा प्रकारचे काय करून टाकली, बंदच केली. ठीक आहे, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे समजून घेण्यासाठी, इथे हे नोंदविलेले आहेत, हे जे वाहक आहेत ह्याला समजण्यासाठी वाचायचं न नोंदविलेले म्हणजे इझिली समजून जाते. ओके, क्लिअर, डन. हा, आता रामेश्वर म्हणाला की सर हे जे तुमचे जे कर्ज रोखे आहेत हे पहिलेचे 2 तारण असलेले नसलेले मला समजलं. ओके, हे वाहक आणि नोंदविलेले काय आहेत. मग सर्वात पहिले कंपनीने रामेश्वरला सांगितलं की सर नोंदविलेले म्हणजेच काय, की जेव्हाही आम्ही तुमच्याकडून पैसे घेऊ, तुमचं नाव, तुमचं गाव, तुमच्याकडून किती रुपये घेतलं, तुम्हाला किती रुपये, किती कर्ज रोखे मिळाले, त्याच्यावर किती व्याज देणार, किती वर्षानंतर त्याची परतफेड करणार, काय नाही, हे सर्व गोष्टी आमच्या नोंदवहीत रजिस्ट्रार मध्ये रेकॉर्ड केलेले जातात. राईट, मग अशा सर्व कर्ज रोखे धारकांना आम्ही किंवा अशा सर्व कर्ज रोख्यांना आम्ही काय म्हणतो, नोंदविलेले कर्ज रोखे म्हणतो, कारण त्याच्यावर तुमचं नाव सुद्धा असते. चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे नोंदविलेले मध्ये, ज्या कर्ज रोखे धारकांची नोंद वहीत केलेली असते त्यांना नोंदविलेले कर्ज रोखे म्हणतात. कारण क्लिअर कट सांगलेलं आहे की तुम्हाला विकलं कर्ज रोखे, तुमच्याकडून पैसे घेतलं, बस मग तुमचं नाव आमच्या नोंद वहीत आलं. फक्त नावच का नाही, काय आलेलं आहे, तुमचं नाव, तुमचं पत्ता, तुम्ही धारण केलेल्या कर्ज रोख्यांची माहिती की तुमच्याजवळ किती कर्ज रोखे आहेत, काय नाही, अशा कर्ज रोख्यांचे हस्तांतरण रीतसर पद्धतीने केलेले असते. म्हणजे इनडायरेक्टली काय, आम्ही जे तुम्ही आमच्याकडून कर्ज रोखे परचेस केल्यानंतर नोंदविलेले कर्ज रोखे खरेदी केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे तुमचे नाव गाव नोंद वहीत लिहिल्या येते. बर, समजा जर माझं नाव गाव लिहायचं नसेल, मग अशा वेळेस काय, मग सर अशा वेळेस तुम्हाला वाहक कर्ज रोखे घ्यावे लागेल. वाहक कर्ज रोखे घेण्याचा फायदा काय, साधे सिंपल आहे. सर तुम्ही जे कर्ज रोखे घेतलात, सपोज तुम्ही आमच्याकडून 5 लाख रुपयाचे कर्ज रोखे घेतलात, ओके, आणि उद्या जर तुम्हाला हे 5 लाख रुपये दुसरा कोणाला द्यायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या जवळ असलेलं जे कर्ज रोखे प्रमाणपत्र आहे ते तुम्ही त्याला देऊन टाकू शकता. कळले काय सांगायलो काय नाही ते, नीट लक्षात घ्या. सपोज नीट लक्षात घ्या. ओके, आता रामेश्वरमनं म्हणलं की ठीक आहे, समजा मी तुमच्या कंपनीतून 5 लाख रुपयाचे कर्ज रोखे घेतले आणि हा त्याचा पुरावा आहे कर्ज रोखे प्रमाणपत्र. समजा हा नोंदविलेला कर्ज रोखे असेल, म्हणजे याच्यावर माझं नाव गाव पत्ता सगळं असेल,
तर याचा अधिकार मर्जेपर्यंत माझ्याच नावावर असणार आहे, कारण याच्यावर माझं नाव लिहिलेलं आहे. ओके. आणि जर समजा मी तुमच्याकडून वाहक कर्ज रोखे घेतले तर याच्यावर असे कोणत्याच गोष्टी नसतात. मग ह्या कागदाची किंमत किती? या कागदाची किंमत 5 लाख. मिस्टर रामेश्वर, उद्या जर तुम्हाला हे 5 लाख दुसऱ्या कोणाला द्यायचं असेल, समजा तुम्ही तुमच्या एका व्यक्तीला 5 लाख रुपये द्यायच्या जवळच्या व्यक्तीला, तर तुम्ही काय करू शकता, 5 लाख रुपयाच्या ऐवजी हा जो कर्ज रोख्याचा कागद आहे हेच तुम्ही त्याला देऊ शकता. राईट. मग ह्याचा मालक कोण असेल? तो व्यक्ती असेल. रामेश्वरमला प्रश्न पडले, 1 मिनिट थांबा. रामेश्वरम म्हणाला की कंपनी साहेब तुम्ही म्हणालात की आम्ही तुमच्या कंपनीमध्ये पैसे दिल्यानंतर तुम्ही आम्हाला व्याज देणार, बरोबर? आणि व्याज ते आमच्या बँक अकाउंटमध्ये येणार. जर मी नोंदविलेले कर्ज रोखे ठरलं तर ते शेवटपर्यंत माझ्याजवळच येणार आहेत, माझ्या बँक अकाउंटमध्ये. मग मी वाहक कर्ज रोखे घेतले आणि हे कर्ज रोख्याचं जे प्रमाणपत्र आहे त्याला दिलं, तर ह्याच्यावरचं व्याज कोणाला जाईल? मला येईल की त्याला येईल? कंपनी सांगते की सर 1 मिनिट थांबा, तुम्ही जर आमच्या कंपनीचे नोंदविलेले कर्ज रोखे धारक असाल तर शेवटपर्यंत तुम्हीच राहणार आहात, ह्याचा मालक शेवटपर्यंत तुम्हीच आहे, कारण तुमच्या नावाची नोंद झालेली आहे. मग कंपनीने तुमच्या बँक खात्यांमध्ये याचं व्याज टाकेल. आणि जर समजा तुम्ही वाहक कर्ज रोखे झालात तर वाहक कर्ज रोखे आज कंपनीकडे असतात, उद्या नसतात. राईट. कारण तुम्ही रामला द्याल, राम श्यामला देईल, श्याम कोणाला तरी तिसऱ्यालाच देईल. हा प्रमाणपत्र जो आहे तो फिरत राहील. राईट. मग अशा वेळेस जेवढेही वाहक कर्ज रोखे धारक असतात त्यांना त्यांचं व्याज घेण्यासाठी कूपन दिल्या जातं. आणि कूपन तेव्हाच दिल्या जातं जेव्हा तुम्ही दर 2 महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला जेव्हाही तुमचा कर्ज रोखे विश्वस्त तुम्हाला सांगेल की बाबा व्याज घ्यायला या, तुम्हाला हा कर्ज रोखे धारक प्रमाणपत्र, कर्ज रोखे प्रमाणपत्र घेऊन आमच्या जवळच्या कार्यालयात जायचं आहे. तिथं हा प्रमाणपत्र दाखवायचं आहे, तिथं तुम्हाला व्याज मिळेल. कळले का? मी थोडस डीप जाऊन सांगायलो, एवढं डीप कोणीही सांगत नाही, समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर नोंदविलेले कर्ज रोखे धारक असेल तर तुमचं नाव कंपनीच्या नोंदवहीमध्ये आहे, डायरेक्ट तुमच्या खात्यात व्याज जमा होते. वाहक कर्ज रोखे धारक असाल तर आज मालक रामेश्वर आहे, उद्या सोमेश्वर होईल, परवा दिवशी महाबळेश्वर होईल, कोणतर दुसरंच होईल. मग जोही त्या मोमेंटला त्या कर्ज रोखे धारकाचा मालक असेल त्याला हे कर्ज रोखे प्रमाणपत्र घेऊन कंपनीच्या कार्यालयात जायचं आहे. कंपनी तुम्हाला कूपन देईल, ते कूपन तुम्हाला बँकेत द्यायचे, बँक तुमच्या खात्यात व्याज जमा करेल. आता एक्सप्लेनेशन बघूयात काय सांगण्यात आलेलं आहे. चेक करा. ज्या कर्ज रोखे धारकांची नावे कर्ज रोख्यांवर नमूद केलेली नसतात, तसेच कंपनीच्या नोंदवहीमध्ये पण नमूद केलेली नसते, हे कर्ज रोखे दुसऱ्याला सुपूर्द करता येतात, हस्तांतरित होता येतात. आज 5 लाख रुपयाचे कर्ज रोखे माझ्याजवळ आहेत. उद्या जर मी ठरवलं की मला थार परचेस करायची आहे, थार साठी मला 20 लाख रुपये लागायलेत, 15 लाख रुपये माझ्याजवळ आहेत, 5 लाख कमी आहेत, सरळ सरळ शोरूम वाल्याला सांगतो की बाबा मला थार घ्यायची आहे, 15 लाख माझ्याजवळ आहेत, 5 लाख कमी पडायलेत, हे घ्या 5 लाखाचे डिबेंचर्स. त्यांनी खुशी खुशी घेतील, त्यांना सरळ सरळ माहित आहे ह्याची किंमत 5 लाख रुपये आहे. आणि मग ज्या वेळेस त्यांना पैसे पाहिजे 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर त्यांना ते पैसे परत मिळून जातील. दॅट्स इट, संपलं. म्हणजेच जे वाहक असतात, न नोंदविलेले असतात, ते फिरत राहतात ए कडे, बी कडे, सी कडे. काइंड ऑफ मनी, पैसा हस्तांतरणीय साधन आहे. आज तुमच्याजवळ 100ची नोट आहे, उद्या ते दुसरं कोणाकडे जाईल. राईट. डन. त्याच्यानंतर रामेश्वरम, मला ठीक आहे, हे 2 तर मला समजले. टोटल 4 तुम्ही सांगितलात. हे परतफेडीचे न परतफेडीचे काय? साधं सिंपल आहे सर. कंपनी तुमच्याकडून पैसे घ्यायली, राईट, 5 वर्षानंतर ते पैसे कंपनी तुम्हाला परत करणार. तर सर या भागांना या रोख्यांना म्हणतात परतफेडीचे कर्ज रोखे. कारण तुमच्याकडून पैसे घेत असतानाच कंपनी तुम्हाला सांगायली की बाबा ठराविक कालावधीनंतर हे पैसे तुम्हाला परत मिळतील. राईट. म्हणजे कोणते झाले? परतफेडीचे. आणि न परतफेडी म्हणजेच काय की हे अशा प्रकारचे कर्ज रोखे असतात की कंपनी तुम्हाला परत करतच नाही अंटिल अँड अनलेस एखादी एक दुर्घटना घडली किंवा कंपनीला आता दुसऱ्यांचे पैसे नको आहेत अशी एखादी घटना घडली तर कंपनी ते स्वतःहून पैसे परत करते, पण त्याचा कालावधी निश्चित नसतो. ऑलराईट. आता बघा पुस्तकात काय सांगण्यात आलेलं आहे परतफेडीचे. परतफेडीचे मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, या कर्ज रोख्यांची परतफेड एका ठराविक मुदतीनंतर केली जाते. ही मुदत
तारीख कर्ज रोखे प्रमाणपत्रावर नमूद केलेली असते. आम्ही तुम्हाला तुमच्याकडून जेव्हा पैसे घेऊ तेव्हा तुम्हाला कर्ज रोखे प्रमाणपत्र देऊ. बघा, आणि जर तुम्ही आमच्याकडून परतफेडीचे कर्ज रोखे घेतलं तर तुम्हाला जे प्रमाणपत्र देण्यात येईल त्याच्यावर क्लिअर कट मेन्शन केलेलं असते की तुम्हाला हे पैसे 2030, 2035, 2040 कधी मिळणार काय नाही. क्लिअर समजायले? आणि जर समजा ह्याच्यावर मेन्शन केलेलं नसेल, तुमच्याकडून कंपनी पैसे घेतली बट तुम्हाला कर्ज रोखे प्रमाणपत्र पण दिलं बट त्याच्यावर मेन्शन केलं नाही की कंपनी तुम्हाला पैसे कधी परत करेल काही नाही, मग अशांना म्हणतात न परतफेडीचे कर्ज रोखे. क्लिअर? डन. त्याच्यानंतर कंपनी म्हणली की बाबा, रामेश्वर म्हणलं की बॉस हे सगळं समजले, हे परिवर्तनीय अपरिवर्तनीय काय आहेत? सर साधं सिंपल लॉजिक आहे की जेव्हाही तुम्ही आम्हाला पैसे देतात तेव्हा तुम्हाला मिळणाऱ्या रिटर्नचा विचार करतात, बरोबर? तसंच काही काही कर्ज रोखे धारक असतात ज्यांनी सुरुवातीला कर्ज रोखे धारक वाटते बट काही कालावधीनंतर त्यांना असं वाटतं की कर्ज रोखे धारकांपेक्षा समहक्क भागधारकांना प्रॉफिट जास्त आहे, कारण 5 वर्षाखाली कंपनी जवळ फक्त 100 करोडच होते, आज कंपनी जवळ 1000 करोड आहेत. म्हणजे त्यावेळेस 5 वर्ष अगोदर जर एखाद्या व्यक्तीने 100 टाकले असते तर त्याला आज 1000 मिळाले असते. मग अशा वेळेस काही जे कर्ज रोखे धारक असतात त्यांना भागधारक व्हावं वाटतं, आणि तुम्हाला जर अशी इच्छा असेल की 5 वर्ष मी बघतो आणि मग 5 वर्षानंतर मी काय करेन, माझे जेवढे कर्ज रोखे आहेत त्याचं रूपांतर समहक्क भागांमध्ये करेन, कर्ज रोख्यांचे रूपांतर भागांमध्ये करेन, मग अशा वेळेस तुम्ही काय करा सर, अशा वेळेस तुम्ही परिवर्तनीय कर्ज रोखे व्हा, कारण इन फ्युचर मध्ये तुम्हाला तुमच्या कर्ज रोख्यांचं रूपांतर तुम्हाला समहक्क भागांमध्ये, अग्रहक्क भागांमध्ये करता येते. कारण आज तुम्ही कंपनीला पैसे द्यायलात, कर्ज रोखे व्हायलात, तर तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही, कंपनीच्या सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याचा अधिकार नाही, तुम्हाला लाभांशाचा अधिकार नाही, कंपनीचं भांडवल जसं जसं वाढलं तसं तसं समहक्क भागांच्या किमती वाढतात, तसं तुमच्या ह्याच्यामध्ये नाही. मग तुम्हाला जर पुढे जाऊन वाटलं की बाबा मला कंपनीचा समहक्क भागधारक व्हायचं आहे, मग तुम्ही आज काय करा, परिवर्तनीय कर्ज रोखे घ्या, म्हणजे पुन्हा जाऊन तुम्हाला परिवर्तन म्हणजेच काय, बदल. कशाचा बदल? कर्ज रोख्यांचा बदल भागांमध्ये करता येतो. रामेश्वर म्हणला अच्छा असं आहे का, आणि हे अपरिवर्तनीय म्हणजे आता सांगायची गरज नाही, पुढे जाऊन जर रूपांतर होणार नसेल तर अपरिवर्तनीय. रामेश्वरला यस, 8चे 8 प्रकार मला समजले. मग कंपनी म्हणली सांगा सर तुम्ही कोणते घेणार, तर रामेश्वर म्हणला की माझ्याजवळ 5 करोड रुपये आहेत, मी त्यापैकी 2.5 करोडचे तारण असलेले घेतो, कारण 2.5 करोड मला सेफ ठेवायचे काही झालं तरी, आणि 2.5 करोडचे परिवर्तनीय घेतो, म्हणजेच उद्या चलून जर मला समहक्क भागांमध्ये जास्त फायदा वाटला तर मग मी काय करेन, राहिलेल्या 2.5 करोडचे परिवर्तनीय कर्ज रोखे घेईन. म्हणजे मी आहे कर्ज रोखे, आहे तुमचा कर्ज रोखे धारक, बट मी 2 प्रकारचे कर्ज रोखे घेईन, तारण असलेले 2.5 करोडचे आणि परिवर्तनीय कितीचे घेईन, मी जवळपास परिवर्तनीय जे आहे ते 2.5 करोडचे घेईन. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही जर रामेश्वरच्या जागी राहिला असता तर तुम्ही सुद्धा हे 2च घेतला असता का? यस ऑर नो? ओके डन. चलो 8 प्रकार आपण व्यवस्थित डिस्कस केला. आता या 8च्या 8 प्रकारावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्हाला त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. ओके, आणि उत्तर तुम्ही कसं देऊ शकता, लाईफ एकदम सोपी करून टाकतो मी, तुम्हाला टाईप करायची गरज नाही, तुम्हाला फक्त ABCD मध्ये खेळायचंय. ABCD 1 2 3 4. आता जर तुमचं उत्तर तारण असलेले असेल तर A टाईप करायचं, वाहक असेल तर B, म्हणजे हे जे वरचे दिसायला आहेत त्यांच्यासाठी ABCD, आणि खालचे जे 4 आहेत त्यांच्यासाठी 1 2 3 4. ओके, कारण काही जणांच्या मराठी टायपिंग वगैरे करता येत नाही, किंवा पहिले उत्तर द्यायचं असतं पण टायपिंगला उशीर जातो, ह्यांच्यासाठी थोडंसं आसान केलं मी. ओके चलो, असे कोणते कर्ज रोखे असतात की ज्यांचं नाव कंपनीच्या नोंदवहीमध्ये लिहिलेलं असते? प्रश्न क्रमांक 1, अशा प्रकारचे कर्ज रोखे ज्यांचं नाव कंपनीच्या नोंदवहीमध्ये नोंदविलेलं असते. चला बघा उत्तर, बघा कमेंट मध्ये फटाफट यायलेत उत्तर. तुम्हाला काय टाईप करायचंय, जर तुम्हाला वाटलं की बाबा सर नोंदविलेले असतात, सरळ सरळ आहे, ज्या कर्ज रोख्यांचे नाव कंपनीच्या नोंदवहीमध्ये नोंदविलेले असतात अशांना नोंदविलेले कर्ज रोखे म्हणतात, मग तुम्हाला काय टाईप करायचं होतं, फक्त 2. राईट.
अशा प्रकारचे कर्ज रोखे जे कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीला अशा प्रकारचे कर्ज रोखे विकण्यावर प्रतिबंध घातलेला आहे. म्हणजे कंपनी अशा प्रकारचे कर्ज रोखे विकू शकत नाही. क्या बोलती पब्लिक? काय असेल आन्सर? सर तारण नसलेले, कारण तारण नसलेले जर कर्ज रोखे विकलं, आन्सर येईल 1. तर सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होऊ शकते, त्यांना नुकसान होऊ शकतं. त्यामुळं कंपनी कायदा 2013 नुसार अनसिक्युअर्ड डिबेंचर्स विकणं कंपनीनं बंद केलेलं आहे. ओके, असे कर्ज रोखे ज्यांना कंपनी किती कालावधी नंतर त्यांचे पैसे परत करेल, हा कालावधी त्यांच्या कर्ज रोखे प्रमाणपत्रावर नमूद केलेला असते. किती कालावधीनंतर त्यांचे पैसे परत करेल. आन्सर काय येईल? आन्सर येईल सी, परतफेडीचे कर्ज रोखे. राईट. कंपनी अनेक वेळेला त्यांच्या स्थिर संपत्तीवर बोजा निर्माण करून कर्ज रोख्यांची विक्री करते. म्हणजे कंपनी सांगायली बाबा आम्ही तुमच्याकडून पैसे घ्यायलो, जर भविष्यात आम्ही हे पैसे देण्यास असमर्थ ठरलं तर आम्ही ही संपत्ती विकून तुम्हाला पैसे देणार. अशांना कोणते कर्ज रोखे म्हणतात? आन्सर येईल ऑप्शन काय? ऑप्शन ए बी सी डी 1 2 3 4 काय? आन्सर येईल ऑप्शन ए, तारण असलेले कर्ज रोखे. तारण असलेले. आज तुम्ही कर्ज रोखे घ्या आणि उद्या जर तुम्हाला वाटलं तुम्हाला कर्ज रोख्यांचं रूपांतर भागांमध्ये करायचंय, मग कोणते कर्ज रोखे घ्याल? साधं सिंपल आहे, ऑप्शन येईल डी, परिवर्तनीय कर्ज रोखे. ऑलराईट, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये, ज्याच्यामध्ये आपण अनेक या चॅप्टर मधले काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. ऑलराईट, टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एसपी चे अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओज येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी येणार आहेत. आणि तुम्हाला अर्थशास्त्र, ओसीएम, एसपी, मराठी, इंग्लिश, हिंदी, आयटी या सर्व विषयांचे नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये 100 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्सची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही नोट्स, क्वेश्चन पेपर्स, ऑनलाईन टेस्ट लिंक, सर्व काही डाटा आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर घेऊ शकता. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.